राम राम मंडळी, आज भव्याने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान सासवड इथं संपन्न झालं. ज्या मैदानाला पुरंदर केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा होता आणि त्यामुळेच हा मान आणि सन्मान मिळवण्यासाठी चांगली चांगली मातबर बैल चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये मैदानात दाखल झाले आणि गटाला असेल, सेमीफायनल असेल आणि फायनलला सुद्धा एक से बढ़कर एक आणि काटाखीर लढती आपल्या सगळ्यांना अनुभवत आल्या. नक्कीच गटाला सुद्धा चांगल्या पद्धतीच्या लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या. सेमीफायनलला तर एक से बढ़कर एक आणि टॉपच्याच लढती झाल्या. त्यातल्या त्यात सेमी क्रमांक 4 आणि सेमी क्रमांक 5 म्हणजे अगदी डोळ्याचं पारणं फेडणार आणि फायनल बघितल्यासारखीच लढत झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सेमी क्रमांक 4 मध्ये लढत होती सर्जा विरुद्ध बकासूर आणि खऱ्या अर्थानं दोन्ही पण गाड्या जबरदस्त पळाल्याने त्या लढतीमध्ये सर्जा आणि पुष्पानं वर्चस्व राखलं आणि ती गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. बकासूर आणि बैजाची गाडी चांगल्या पद्धतीने ती गाडी पळाली खऱ्या अर्थानं, पण हे बैलगाडा क्षेत्र इथं कमी जास्त होत राहतं. त्यानंतर सेमी क्रमांक 5 संपन्न झाला आणि सेमी क्रमांक 5 मध्ये लढत होती मथुर वर्सेस कॉकटेल आणि वर्सेस पिस्टन, म्हणजे अशी तिन्ही मातबर बैल आणि एकाच सेमीत लागल्यानंतर तो सेमी तर अजून फायनलपेक्षाही वरचढ झाला असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. आणि तिन्ही गाड्यामध्ये अगदी काटाकीर लढत झाली, पण तिथं पण कॉकटेल जिसके आगे भले भले हो जाते फेल असा कॉकटेल आणि पाखऱ्यानं वर्चस्व राखलं आणि मथुर आणि पिस्टनला तिथं हारपत करू लागली आणि कॉकटेल आणि पाखऱ्यानं निर्विवाद वर्चस्व सेमी क्रमांक 5 मध्ये राखलं आणि तिथून ती गाडी फायनलला पात्र झाली. त्यानंतर भरपूर साऱ्या कमेंट तिथंच आले की आता या मैदानाचा निकाल लागल्यागतच झाले. जसं म्हणजे सेमी क्रमांक 5 झाला तेव्हाच लोकांनी कमेंट टाकल्या की कॉकटेल आणि पाखऱ्याच आजच्या मैदानामध्ये पहिला क्रमांक पटकवणार आणि झालं बी तसंच. आजच्या मैदानाचा निकाल आणि निकाल पुरंदर केसरी पर्व 2च्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले कॉकटेल जिसके आगे भले भले हो जाते फेल असा कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत शेवाळ्याबांचा पाखऱ्या, म्हणजे जबरदस्त पळ दाखवताच दोन्ही बैलांनी गट पण तेवढा सुट्टा काढला. सेमीफायनलला बी लढत दिली पण तिथं ही सुट्टाच निकाल घेतला असं म्हणत तरी वावगं ठरणार आहे आणि फायनलला सुद्धा सुट्टा म्हणजे अगदी सुट्टाच निकाल घेत कॉकटेल आणि पाखऱ्यानं आपलं निर्विवाद वर्चस्व कायम राखलं आणि आजच्या या पुरंदर केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावावर करून दिला. तेवढ्याच पद्धतीने चांगली गाडी पळालेली जी होती ती सेमी क्रमांक 2 का 3 मध्ये सामना होती. ती गाडी पण दुसऱ्या क्रमांकावर इथं म्हणजे तेवढ्याच ताकदीने पळाली ती म्हणजे तेजाभाई आणि कबालीची गाडी ती दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि त्यांना जी सामना होती कन्हैया आणि चेंडूची गाडी त्यांना ते उत्तेजनार्थ बक्षीस म्हणजे सामायिक बक्षीस देण्यात आलं 2 क्रमांकाला. तेजाभाई कबाली कन्हैया आणि चेंडूची गाडी जबरदस्त तीही गाडी तेजाभाई कबालीची पळाली. खऱ्या अर्थानं लढत चांगली दिली त्यांनी. तेवढीच चांगली गाडी पळाली बादल आणि शिरसोडीकरांची रायफल, जबरदस्त गाडी पळाली शिरसोडीची रायफलची न्यायची, म्हणजे अगदी फायनल सुद्धा अगदी घासाघासीत झाला आणि एकदम टाकाटाकीत झाला असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. जबरदस्त सगळ्या गाड्या जुळून झालेल्या. तेवढ्याच पद्धतीने जेवढी गटाला गाडी पळालेली तेवढी सेमीला पळाली आणि तेवढीच फायनलला सुद्धा ताकदीने पळाली. गाडी कडन होती तरी पण सर्जा आणि पुष्पानंही चांगल्या पद्धतीने पळ दाखवत आजच्या मैदानामध्ये 4था आणि 5वा क्रमांक विभागून देण्यात आला. दोन्ही गाड्या चांगल्या पद्धतीने आल्या ती म्हणजे सर्जा पुष्पा आणि लक्ष आणि बिल्लाची गाडी 4था आणि 5वा क्रमांक या दोन्ही गाड्यांना विभागून देण्यात आला. खऱ्या अर्थानं खूप दिवसानंतर सर्जा मैदानात आला आणि मैदानात येऊन त्या गुलालात राहिला हेच खूप मोठं समाधान होतं. गाडी कडला लागलं तेव्हाच विचार आला म्हणत काय हरकत नाही हो मित्रांनो की सर्जा आज गुलालात आहे ना, ह्याचं खूप मोठं समाधान आहे का आज आणि ते संपन्न झालं. खऱ्या अर्थानं पुष्पा ही जबराट पळ दाखवतो. मागच्या आत्ता नुकत्याच झालेल्या किनवीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदान सुद्धा त्यानं गाजवलं होतं. तिथं पैलवान सोबत धावून पुष्पानं पहिला क्रमांक पटकवला होता. असा पैलवान आणि पुष्पाची जोडी त्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीची म्हणजे प्रथम क्रमांकाची मानकरी होती किनवीच्या मैदानामध्ये. त्यानंतर आज पुन्हा एकदा सर्जासोबत चांगल्या पळ दाखवत पुष्पानं चांगली कमाल केली. त्यासोबतच लक्ष असेल, निशान असेल, शिरपे असेल, कन्हैया असेल, लाडो असेल अशी एक ना अनेक मंडळी जी गुलालास पात्र ठरली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. खऱ्या अर्थानं अभिनंदन करावंसं वाटतं आयोजन आणि नियोजन कमिटी आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं की आज एवढं चांगलं मैदान जवळपास 76 गट होणं, सेमीफायनल 8 होणं आणि फायनल सुद्धा उजेडा सट्टा पार पडणं खूप मोठी जबाबदारी होती आणि सर्व निकाल पारदर्शी पद्धतीने त्यांनी दाखवले गेले. सुट्टीला असेल, फायनल रेषेच्या असेल, इथं असेल एक से बढ़कर एक निकाल देण्यात यायला लागलेत आणि नक्कीच त्यामुळेच आजच्या तारखेला बैलगाडा शर्यतीला एक चांगलं स्वरूप मिळालं आहे. खऱ्या अर्थानं त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तेवढं अभिनंदन गुलालात राहिल्या बैलांचं, तेवढंच अभिनंदन आयोजन नियोजन कमिटी त्या सगळ्यांचं सुद्धा. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन कॉकटेल उर्फ सुंदर जिसके आगे भले भले हो जाते फेल आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या, म्हणजे जबरदस्त पळ दाखवत पाखऱ्या आणि कॉकटेल आज वर्चस्व राखलं आणि मनही जिंकली लोकांची. तेवढंच अभिनंदन तेजाबाई कबाली, कन्हैया, चेंडू, बादल, शिरसोडीची रायफल, सर्जा, पुष्पा, लक्षा, बिल्ला, लक्षा, शिरप्या, निशान, कन्हैया आणि लाडू सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. चालतंय तर राम राम. चला.